हॅलो एव्हरीवन, मी ज्ञान श्रुती तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नेक्स्ट जो काही आपला सिक्वेन्स सिरीजचा जी काही आपला चॅप्टर आपण डिस्कस करत होतो त्याचा सेकंड पार्ट. ओके, नाव सेकंड पार्ट मध्ये क्वेश्चन नंबर 9 आपल्याला काय सांगतोय पहा. आपल्याला नंबर्स दिलेले आहेत 7, 10, 9, 12, 11, 14 अँड व्हॉट कम्स नेक्स्ट. ऑल राईट, सो इथे काय रिलेशन्स लागतायत का पाहणे. ठीक आहे, बघा 7 नंतर 10 आलाय. That means I just think की 7 plus 3 it will be 10. ठीक आहे, अगेन 10 minus 1 केल्यानंतर आपल्याला 9 मिळतो. दॅट मीन्स 10 आणि 1 चा रिलेशनशिप लागलं. सेम 9 आणि 12, 9 plus 3 it will be 12. अगेन 12 minus 1 it will be 11. ऑल राईट, म्हणजे पहिल्यांदा काय केलंय तुम्हाला, या नंबर मधून -3 केलाय, या नंबरमध्ये या नंबरमध्ये +3 केलाय, या नंबरमध्ये -1 केलाय, या दोघांमध्ये +3 केलाय, यामध्ये -1 केलाय, यामध्ये +3, देन व्हॉट कम्स नेक्स्ट -1. दॅट मीन्स 14 -1 करायचंय आपल्याला. 14 - 1 आपल्याला काय येतो 13. सो आपला ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. 10 नंबर क्वेश्चन असा आहे 1, 8, 27, 64 अँड 125. इझिली असे क्वेश्चन्स जेव्हा आपण पाहतो तेव्हा पहिलं आपल्याला समजायला पाहिजे की हे एकतर कोणाचे तरी स्क्वेअर्स असतात किंवा कोणाचे तरी क्यूब असतात. तर बघा इथे 1 हा 1 चा क्यूब आहे. 1 चा क्यूब असू दे, 1 चा स्क्वेअर असू दे, किंवा 1 चा कितीही मोठा घातांक असू दे, कितीही मोठी पॉवर असू दे, सो इट कम्स ऑलवेज बी 1. ओके, नाव नेक्स्ट आहे तुमचा 8. 8 इज नथिंग बट 2 क्यूब. 2 क्यूब इज इक्वल टू 8. And 27 is nothing but 3 cube. 64 is nothing but 4 cube. And 125 is nothing but 5 cube. All right, then what comes next? 6 चा क्यूब. तर 6 चा क्यूब काय असणार आहे तुमचा 216. आता 6 चा क्यूब ज्यांना माहित नाहीये क्यूब म्हणजे काय, क्यूब किंवा त्याला आपण म्हणतो घन. मराठीमध्ये घन म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला क्यूब म्हणतात. तर क्यूब कसा काढायचा, सपोज 2 क्यूब इज नथिंग बट 2 मल्टिप्लाइड बाय 3 टाइम्स. ठीक आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. हाऊ मेनी टाइम्स आर देअर, 3 टाइम्स. ठीक आहे, सो सेम एज आपल्याला 6 चा क्यूब काढायचा आहे. दिस इज नथिंग बट युअर 6 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 6. ओके, सो सिंपल 6 + 6 × 6 करा, इट विल बी 36. मल्टिप्लाय करा पुन्हा 6 ने, इट कम्स 216. ऑल राईट, तर आपला आन्सर काय आहे 216, ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे, नाव 11 क्वेश्चन आपल्याला काय सांगतो बघा. 4, 9, 13, 18, 22, 27 and what comes next. ठीक आहे, नाव सिंपल अगेन आपल्याला प्लस मायनस बघत जायचंय. पहिल्यांदा ह्या दोघांचं रिलेशन फाइंड आउट करूया. या दोघांमध्ये 4 मध्ये जर 5 आपण ऍड केलं तर 9 येतं, +5. ऑल राईट, बघा तीच सिक्वेन्स आहे का परत. 9 मध्ये पुन्हा 5 ऍड केला तर काय येतो, 9 मध्ये पुन्हा 5 ऍड केला तर काय येतो 14 येतो. ठीक आहे, 9 मध्ये बघा आपला पहिला सिक्वेन्स काय मिळाली, 4 + 5 इट विल बी 9. दॅट मीन्स +5 केलेला आहे असं आपण धरू. नाव 9 मध्ये आपल्याला किती ऍड करायचंय 5. किती आला आपला 14, पण आपल्याला तर काय दिलंय 13 दिलंय. ठीक आहे, मग 9 मध्ये 4 ऍड करा. 9 मध्ये 4 ऍड करा. ठीक आहे, 9 मध्ये 4 ऍड केल्यानंतर काय येईल तुमचं 9 + 4 इट विल बी 13. ठीक आहे, बघा इथे 5 ऍड केलं, इथे आपण +4 ऍड केलं. एक एक सिक्वेन्स कमी करत जाऊया. इथे आपण 3 ऍड करूया. बघा 13 + 3 इट विल बी 16. बट आपल्याला दिलंय किती 18. म्हणजेच परत काय केलाय 13 मध्ये पुन्हा 5 ऍड केलाय. म्हणजे सिक्वेन्स सेम ऍज मगाशी जशी आपण डिस्कस केली होती तशीच आहे. पहिल्यांदा +5, देन +3, परत +5, परत +3. ऑल राईट, समजलंय. बघा हा होता 13, हा होता 18, हा 9. ऑल राईट, याच्यामध्ये पहिल्यांदा ऍड काय केलं आपण +5 ऍड केलेला आहे. याच्यामध्ये किती ऍड केलेला आहे +4, अगेन +5, अगेन 18 + 4 इट विल बी 22, अगेन +5, 22 + 5 इट विल बी 27. अँड लास्ट वन आपण काय ऍड करणार आहे परत +4. दॅट मीन्स 27 + 4 इज अवर आन्सर 31, ऑप्शन नंबर 2. ऑल राईट,
ओके, इथे खूप मोठा पाऊस चालू झालेला आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी ऐकू आलेल्या नसतील, त्यासाठी सॉरी. बट जेवढं काही आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलंय, तुम्ही जरी ते ऐकलत व्यवस्थित तर तुम्हाला नक्की समजेल. थँक्यू.